सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी मध्यम फलदायी ठरणार आहे. तुमचं एखादं काम बऱ्याच काळापासून रखडलेलं असेल तर आज तुम्हाला त्याकडे लक्ष द्यावं लागेल. तरुणांना त्यांचं करिअर सुधारण्याची संधी मिळेल. पैशाच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारात खूप सावधगिरी बाळगावी लागेल, नाहीतर काहीतरी चूक होऊ शकते. जर तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा आज पूर्ण होईल. आज तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरती पूर्ण लक्ष द्यावं लागेल, नाहीतर तब्येतीमध्ये बिघाड होऊ शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे. आज तुम्हाला सामाजिक उपक्रमांमध्ये रस वाटेल. कोणतीही मालमत्ता खरेदी करताना त्याच्या स्थावर आणि जंगम बाजू स्वतंत्रपणे तपासून पहा, नाहीतर समस्या उद्भवू शकतात. आज तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करण्याची संधी मिळेल. कोणत्याही निर्णयामध्ये निष्काळजीपणा करणं तुम्हाला टाळावं लागेल. जर तुम्ही उद्यावरती एखादं काम ढकललं तर पुढे ते रेंगाळतच राहील. तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या व्यवसायाशी संबंधित कोणताही रखडलेला करार पूर्ण करू शकतो. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे, कारण आज त्यांना प्रवासाला जाण्याची संधी मिळणार आहे. तुमचं एखादं बऱ्याच दिवसांपासून रखडलेलं काम पूर्ण होऊ शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यामध्ये थोडा वेळ घालवाल. तुम्ही तुमच्या आईवडिलांना तीर्थयात्रेवरती घेऊन जाल, ज्यामुळे त्यांना आनंदच होईल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने तुमच्याकडे मदत मागितली तर तुम्ही त्यांना मदत करायला हवी. आज तुम्ही भविष्य निर्वाह योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा घ्याल आणि तुमच्या ऊर्जेचा योग्य कामामध्ये वापर कराल. पण तुम्ही तुमच्यापेक्षा इतरांच्याच कामावरती जास्त लक्ष द्याल, ज्यामुळे तुमच्या पुढे समस्या निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. यापासून तुम्हाला स्वतःचा बचाव करावा लागेल. जर तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला एखादा मार्ग दाखवला असेल तर तुम्हाला त्यावर मार्गक्रमण करावं लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर पाठिंबा आणि सानिध्य मिळणार आहे. प्रेम जीवनामध्ये असणाऱ्या लोकांना आज आपल्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी वाटेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड करून आज चालणार नाही. तुम्हाला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तुम्ही वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना काही पुरस्कार मिळू शकतो. कोणतंही काम तुमच्या नशिबावर आज सोडू नका, नाहीतर ते तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतं. एखाद्या परीक्षेचा चांगला निकाल मिळाल्यानं विद्यार्थ्यांना चांगलाच आनंद होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांच्या सभोवतालचं वातावरण आज आनंददायी असणार आहे. जर तुम्ही पूर्वी एखादी गुंतवणूक केली असेल तर ती तुम्हाला चांगला नफा देऊ शकते. तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी कळू शकते. आज तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमच्या काही कामामध्ये अडथळे येऊ शकतात, त्यामुळे असं करू नका. जर तुमची तब्येत बिघडली असेल तर आज तुम्ही तंदुरुस्त व्हाल. तुम्हाला तुमच्या काही गोष्टी ह्या गुपित ठेवाव्या लागतील, नाहीतर त्या तुमच्या कुटुंबियांसमोर उघड होऊ शकतात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गोमातेला खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी खर्चिक ठरणार आहे.
कुटुंबामध्ये सुरू असलेल्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांशी बोलावं लागेल. भागीदारीमध्ये कोणतंही काम करणं तुमच्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जर तुम्ही तुमच्या काही खर्चामध्ये कपात केली नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये पैशांची कमतरता भासू शकते. व्यवसायाच्या योजनांमध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हाल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी कळू शकते. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या मंडळींना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमची काही कामं वेळेवर पूर्ण न झाल्यानं तुम्ही चिंतेमध्ये राहाल. त्यामुळे तुमचा स्वभाव हा थोडा चिडचिडा होईल. तुम्ही घरगुती आणि बाहेरील कामांमध्ये व्यग्र असाल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. व्यवसायाशी संबंधित एखादं प्रकरण बऱ्याच काळापासून रखडलेलं असेल तर आज तुम्हाला त्याकडे लक्ष द्यावं लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला भाताचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज धनुराशीच्या लोकांना काही समस्यांचा सामना हा करावा लागणार आहे. तुमच्या मुलांच्या वागणुकीबद्दल तुम्ही चिंतेमध्ये असाल. जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाच्या आरोग्याबद्दल काळजीत असाल तर त्यांची प्रकृती आज सुधारेल. तुमची काही अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जर पती पत्नीमध्ये दीर्घ काळापासून काही कौटुंबिक वाद सुरू असतील तर ते संपवण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. व्यावसायिक लोक काही नवीन यंत्र आणू शकतात. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी मेहनतीने भरलेला असणार आहे. मेहनत केली तरच चांगली फळे मिळतात हे लक्षात ठेवा. तुमच्या ध्येय प्राप्तीवरती तुम्ही ठाम राहा, म्हणजे तुम्हाला जे मिळवायचे ते तुम्हाला नक्कीच मिळेल. ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना आज मोठी ऑर्डर मिळू शकते. दुसऱ्यांवर अवलंबून राहणं टाळावं, अन्यथा तुमची कामं वेळेत पूर्ण होणार नाहीत. कोणत्याही वादविवादामध्ये तुम्ही पडू नका, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमित जल अर्पण करा आणि दीप प्रज्वलित करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सकारात्मक परिणाम घेऊन येणारा ठरणार आहे. जर एखादी चिंता किंवा काळजी तुम्हाला बराच काळापासून त्रास देत असेल तर तीही दूर होईल. मित्रांसोबत मौज मजा करण्यामध्ये तुम्ही थोडा वेळ व्यतीत कराल. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे आणि सहवासाने तुमचं मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती पूर्ण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. जुन्या चुकीतून काही धडे तुम्हाला आज घ्यावे लागतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी सामान्य असणार आहे. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल आणि तुमचं मन प्रसन्न राहील. परंतु जर तुम्हाला वाढत्या खर्चाची चिंता सतावत असेल तर तुम्ही वरिष्ठांशी बोलू शकता. कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन तुम्हाला आज शिकायला मिळेल. तुम्ही दैनंदिन दिनचर्येमध्ये काही बदल करू शकता. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही दुरावा असेल तर त्याबद्दल तुम्हाला थोडा तणाव जाणवेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी थोडी वाईट बातमी आहे. आज तुमच्या डोक्यावरचा ताण वाढणार आहे. तसेच तुम्ही कामामध्ये थोडे व्यस्त राहणार आहात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरूंचा किंवा वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. मी ईश्वराचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही गोड बातमी नक्कीच यावी. धन्यवाद.